पत्नीच्या निधनानंतर आलेल्या नैराश्यातून एका 42 वर्षीय पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपुरातील नंदनवन परिसरात उघडकीस आली आहे। नंदनवनमधील पडोले नगर येथे राहणारे राहुल थेर यांच्या पत्नीचे 10 महिन्यांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते। तेव्हापासून राहुल हे प्रचंड मानसिक धक्क्यात होते। पत्नीच्या विरहामुळे त्यांना दारूचे व्यसन जडले होते आणि ते सतत तणावात असायचे। अखेर 28 एप्रिल रोजी दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे। सुसाईड केलेली आहे। ते पत्नी त्याची बिमार होती, ती मरण पावली होती। त्या पत्नीच्या वियोगामध्ये त्यानं सुसाईड केलेली आहे आणि यामध्ये सुद्धा अजून तपास चालू आहे। मर्ग दाखल करण्यात आलेले आहे। मर्ग दाखल करून पुढील तपास करायचा। सुसाईड नोट वगैरे तरी काही मिळाली नाही, तरी पुढील तपास चालू आहे। ही घटना आहे 27 तारखेची आहे। पडोले नगर म्हणून आहे, त्या ठिकाणी घटना घडलेली आहे।